सेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या संस्थेने आयोजित केलेल्या या सुंदर शानदार बहारदार मैफिलीमध्ये आनंदाची लयलूट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व जिज्ञासू जाणकार आणि जिंदादिल रसिक श्रोत्यांना या 70 वर्षाच्या तरुणाचं विनम्र अभिवादन। रसिक मित्रांनो, सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एका सुंदर अशा शेरोशायरीने करू इच्छितो। सुनहरी धूप बरसात के बाद, सुनहरी धूप बरसात के बाद, थोड़ी सी हंसी हर बात के बाद, सुनहरी धूप बरसात के बाद, थोड़ी सी हंसी हर बात के बाद, इसी तरह आपको हो मुबारक ये नया दिन कल रात के बाद। योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दाद दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। रसिक मित्रांनो, मी इतके कार्यक्रम केले, सानप सर ऐका तुमच्याबद्दल बोलतोय आता मी इतके कार्यक्रम केले, हजारो कार्यक्रम केले, परंतु तुमच्या शाळेमध्ये आल्या आल्या असं जे माझं आणि माझ्या मिसेसचं असं जे जंगी सहर्ष स्वागत झालं ते असं कुठेही झालं नाही। त्या स्वागताने मी इतका भारावून गेलोय की मला काय बोलावे हे कळेनासं झालेलं आहे। आणि या सगळ्या मागे तुमच्या सर्व शिक्षकांची, मुख्याध्यापकांची, त्याप्रमाणे संचालक मंडळांची इतकी तळमळ दिसते विद्यार्थ्यांबद्दल की त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही रात्रंदिवस तळमळ तुमच्या सर्वांना लागून राहिली असल्यामुळे हे सर्व शक्य होत आहे। या तुमच्या कार्याबद्दल मी बोलत राहिलो तर माझा कार्यक्रम राहून जाईल, त्यामुळे फक्त एका वाक्यामध्ये मी तुमची स्तुती करू इच्छितो। या तुमच्या सर्वांचा संचालक मंडळ, शिक्षकांचा आणि जे जे शाळेसाठी अहोरात्र राबता आहेत त्यांचं एका वाक्यामध्ये मी कौतुक असं करू इच्छितो की सागराला खोली असते पण उंची नसते, सागराला खोली असते पण उंची नसते, आकाशाला उंची असते पण खोली नसते। सेठ मफतलाल नवीनचंद्र महाविद्यालय आणि विद्यालय यांच्या शिक्षकांच्या आणि संचालकांच्या कार्याला खोली पण आणि उंची पण आहे। रसिक मित्रांनो, तुमच्यापैकी जर कुणाचं माझ्या चेहऱ्याकडे अगदी बारीक लक्ष असेल तर त्यांच्या असं लक्षात येईल की मी इथं आल्यापासून गालातल्या गालात मिश्किलपणे खुदू कळत न कळत हसतो आहे। त्याच्यामागे काही वेगळंच कारण आहे। सांगा को नको असा बराच वेळ विचार करत होतो, परंतु आता विषय काढलेलाच आहे त्यामुळं सांगणं अत्यावश्यक आहे असं अगदी मला मनापासून वाटतं। त्याचं असं झालं, STमध्ये महिलांना 50% सवलत जाहीर करण्यापूर्वी घडलेली एक मजेशीर सत्यघटना आहे। कोल्हापूरच्या एका वसंत व्याख्यानमालेमध्ये मला माझा हा विनोदी एकपात्री कार्यक्रम करण्यासाठी निमंत्रण आलं। मी पुण्याहून स्वारगेटवरून एक एशियाड बस पकडली। आमची बस साताऱ्याच्या जवळ येऊन पोचल्यानंतर एका ट्रकनी आमच्या बसला ओव्हरटेक केलं। त्या ट्रकच्या मागे चक्क असं लिहिण्यात आलं होतं, रिंकी पिंकी राजेश राकेश, रिंकी पिंकी राजेश राकेश बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने। काही जणांना समजलेलं नाही, हसावं का नाही हे विचार करता आहेत। सांगतो, ज्यांना विद्यार्थ्यांना समजलं नाही, मोठ्या लोकांना समजलेलं आहे, परंतु विद्यार्थ्यांना समजलं नाही म्हणून सांगतो याच्यामध्ये काय विनोद झाला। रिंकी पिंकी राजेश राकेश बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने। आता सौजन्य कर्जासाठी असतं, मुलं जन्माला घालण्यासाठी कसलं डोंबलाचं कौतुक सौजन्य आलेलं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल तर आत्ता मोठ्यांदा असा तर म्हणून तर इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, हसण्यासारखं दुसरं रामबाण औषध नाही। तुमच्या टाळ्या आणि हसणं हे इतक्या मोठ्या आवाजामध्ये झालं पाहिजे की पुण्याला ऐकायला गेलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे, तुमच्याकडून खरीखुरी आलेली दाद ही माझ्यातल्या कलाकाराला प्रोत्साहित करून जाते। म्हणूनच असं म्हटलं जातं की घासल्याशिवाय होतच नाही धार तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय होतच नाही धार तलवारीच्या पातेला, आणि टाळ्यांशिवाय रंगतच नाही कलाकाराच्या जातेला। सर्वांनी कृपा करून मोबाईल ऑफ ठेवायचे आहेत। कोण कोण मोबाईल वापरताय इकडं माझं बारीक लक्ष आहे।
आणि कोण आपापसात बोलतं यांचं ठाकूर सर कुठे गेले? ठाकूर सर नाही आहेत आता, ठीक आहे. कोणीही आपापसात बोलायचं नाही. त्याचं कारण असं आहे, राग मानू नका. तिथं बसून बोलणं सोपं असतं, इथं आल्यानंतर काय पाचावरण धारण होते, स्वतःचं नाव पण आठवत नाही, ततपप व्हायला लागतं, माझी लिंक तुटते. त्यामुळं कृपा करून माझ्याबद्दल गैरसमज करू नका, आपापसात बोलू नका आणि सर्वांनी मोबाईल ज्यांनी ज्यांनी आणलेले आहेत त्यांनी कृपा करून सायलेंट ठेवा. मी असं सांगत होतो, मी कोल्हापूरला चाललो होतो एका वसंत व्याख्यानमालेमध्ये कार्यक्रम करण्यासाठी, आणि आमची बस साताऱ्याला आल्यानंतर काय गंमत झाली ही सांगितली. तुम्हाला ते गंमत लक्षात आले नाही म्हणून मी गंमत लक्षात आणून दिली. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक ट्रक चक्क उलटा पडलेला होता. त्या ट्रकच्या मागं असं लिहिण्यात आलं होतं की आता कसं वाटतंय. हसावंसं वाटलं तर सर, सानप सर तुम्ही काय विद्यार्थ्यांना असं ऑर्डर दिला का की हसायचं नाही वगैरे असं काही नाही ना? मग ते असं घाबरत हसतायत. तर हा हसण्याचा विनोदी कार्यक्रम आहे. विनोद जर आवडला तर मोठ्या आवाजात हसणं येणं अपेक्षित आहे, कारण हसण्यामुळे तुमच्या मनावरचा सगळा ताण तणाव नाहीसा होतो. थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक ट्रक अत्यंत धीम्या गतीने चाललेला होता आणि त्या ट्रकच्या मागं असं लिहिण्यात आलं होतं, सावनको अनेदो. काय लिहिलं होतं? सावनको अनेदो. एक ट्रक अत्यंत फास्ट वेगात आला. या फास्ट वेगात आलेल्या ट्रकने या हळू चाललेल्या ट्रकला छोटीशी धडक दिली आणि फास्ट वेगात आलेला ट्रक फास्ट वेगात निघून गेला. त्या फास्ट ट्रकच्या मागं असं लिहिण्यात आलं होतं, आया सावन झूम के. आत्ता खरा लाफ्टर. या हळूहळू तुम्हाला हसावं का नको असं काही बंधन नाही. हसलात तर कार्यक्रमाची रंगत वाढत जाणार आहे. हे सगळे बसच्या बाहेरच्या गमती जमती व्हायला सुरुवात झाली होती. बसमध्ये सुद्धा बऱ्याच गमती जमती व्हायला सुरुवात झालेली होती. मी बसमध्ये बसल्या आमच्या पुण्यामध्ये सदाशिव पेठ फार प्रसिद्ध आहे. तिथली लोक हजरजबाबी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. बसमध्ये बसल्या कंडक्टरने नेहमीच्या त्याच्या कर्कश उद्धट आवाजात सर्वांना सांगितलं, ज्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्यांनी आत्ताच खाली उतरून घ्या, नंतर माझ्या डोसक्याला वाडा ताप नको हाय. मग आमच्या पुण्यातले 80 वर्षाचे हजरजबाबी बबूनाना तिथे हजर होते. ते कंडक्टरला म्हणाले, कंडक्टर साहेब तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? कंडक्टर म्हणाला नाही आहे. मग काका म्हणाले, तुम्ही पहिला खाली उतरून घ्या. मी जिथं बसलो होतो, तुम्हाला आता लक्षात येईल की मी 50% स्त्रियांना सवलत जाहीर करण्यापूर्वी घडलेली ही सत्य घटना असं का म्हणालो याचा खुलासा तुम्हाला आत्ता होईल. मी जिथे बसमध्ये बसलो होतो त्याच्या शेजारी अजून एक जागा रिकामी होती, कारण ती 2 व्यक्तींची जागा होती. माझ्या शेजारी एक जागा रिकामी होती म्हणून माझ्या शेजारी एक मावशी बसल्या आणि त्या ग्रामीण भागातल्या होत्या. बसता त्यांनी वर जी सामान ठेवायची जागा असते तिथं त्यांनी पिशवी ठेवली. पिशवीतला बराचसा भाग बाहेर आलेला होता. म्हणून मी घाबरून मावशींना म्हणालो, अहो मावशी, ती तुमची पिशवी नीट ठेवा ना, माझ्या डोक्यात पडेल ना. त्यावर मावशी म्हणतात कशा, अरे लेकरा तसं काही विशेष नाही आहे, फक्त दगडी पाटाच आहे. म्हणजे पडला असतं तर माझा कपाळ मोक्षच. आणि 50% सवलतचा खुलासा आता होईल. माझ्या समोरच्या सीटवर एक 50शीचं कपल बसलेलं होतं. कंडक्टर आला, तिकीट बोला करत आला आणि त्या 50शीच्या कपलपाशी थांबला. त्यातल्या मॅडम म्हणाल्या, आम्हाला 1.5 तिकीट हवं आहे. कंडक्टरला असं जरा आश्चर्य वाटलं. त्याने अशी मान केली, 1.5 तिकीट? तुम्ही तर दोघे सज्ञान आहात, प्रौढ व्यक्ती आहात, आणि 1.5 तिकीट कसं काय? त्यावर मॅडम म्हणाल्या, आमचे हे हाफमॅड आहेत. बघा किती जणांना आनंद झालेला आहे. आपल्या मिस्टरना हाफमॅड म्हटल्यानंतर किती जणांना आनंद झालेला आहे. तर मॅडम म्हणाल्या, आमचे हे हाफमॅड आहेत. तर कंडक्टर सर्वांचं बारसं जेवून आलेला होता. तो म्हणाला, तरी पण मॅडम तुम्हाला 2 तिकीटच घ्यावी लागतील, त्याचं कारण तुम्ही माझ्या मते 1.5 शहाणे आहात. रसिक मित्रांनो, तुमची आवड माझ्या लक्षात यायला लागलेली आहे. तुमच्या आवडीकडे मी येणार आहे. पुणे विद्यापीठातर्फे बहिशाल शिक्षण विभाग म्हणून एक प्रकल्प राबवला जातो. त्याच्याद्वारे मी अनेक कॉलेजेसमध्ये व्याख्यानाला जातो. तिथं विद्यार्थ्यांना काय आवडतं
याची मला चांगली जाणीव आहे आणि हळूहळू मी तुमच्या आवडीकडे येणार आहे. तर काही रोमॅन्टिक कविता सुरुवातीला सांगून मग पुढे प्रबोधनाकडे मी जाणार आहे. तर सुरुवातीला मी काही 2-3 रोमॅन्टिक कविता सादर करतो आहे. त्या रोमॅन्टिक कवितांना पूरक आणि पोषक अशा प्रकारची शेरोशायरी प्रथम सादर केल्यानंतर त्या कवितेतला आनंद हा द्विगुणित होतो. तर त्यातल्या शेरोशायरीमध्ये असा आहे, गर सैर करना हो तो चमन से करो बाजार में क्या रखा है. आता चमन म्हणजे चमन गोटा नव्हे, चमन म्हणजे बाग निसर्ग अशा अर्थाने. जर आपल्याला फिरायला जायचं असेल तर बागेमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जावं. बाजारामध्ये काय सगळं वृक्ष वातावरण असतं. गर सैर करना हो तो चमन से करो बाजार में क्या रखा है, गर कत्ल करना हो तो नजरों से करो तलवार में क्या रखा है. आवडला असेल तर टाळ्या वाजवा. जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं, और जो दिल खोलकर बात करते हैं वो शायर होते हैं. हर नजर में एक कशिश होती है, कशिश म्हणजे अट्रैक्शन. हर नजर में एक कशिश होती है, हर दिल की एक ख्वाहिश होती है. हर नजर में एक कशिश होती है, हर दिल की एक ख्वाहिश होती है. मुमकिन नहीं हर एक के लिए ताजमहल बनाना, मुमकिन नहीं हर एक के लिए ताजमहल बनाना, पर हर एक के दिल में एक मुमताज जरूर होती है, एक मुमताज जरूर होती है, एक मुमताज जरूर होती है. एक प्रियकर प्रेयसीला उद्देशून म्हणतो, सफेद साड़ी पर जब तुम लाल बिंदिया लगाती हो, खुदा कसम एम्बुलेंस नजर आती हो. सफेद साड़ी पर जब तुम लाल बिंदिया लगाती हो, खुदा कसम एम्बुलेंस नजर आती हो. फर्क सिर्फ इतना ही है, फर्क सिर्फ इतना ही है कि वो घायल को ले जाती है, और एक तुम हो जो घायल पे घायल, घायल पे घायल, घायल पे घायल किए जाती हो. कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते. इथं मी स्वतः म्हातारा आहे, 70 वर्षाचा आहे, पण मी स्वतःला म्हातारा समजत नाही, मी महातारा समजतो. तर इथं जे कोणी म्हातारे असतील त्यांना मी अजिबात उद्देशून म्हणत नाही, कारण सगळ्यात म्हातारा मीच आहे. तर मला ते पहिला लागू पडणार आहे, कारण मी माझ्या मिसेसशी लव्ह मॅरेज केलेलं आहे. कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते. ये अलग बात है कि ये अलग बात है कि उन पे कोई शक नहीं करते. आणि आपली मराठीतली शेरोशायरी ही उर्दू शेरोशायरीला पुरून उरणारी आहे. आपल्या मराठीतले पहिले एकमेव शायर कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांची शेरोशायरी ही उर्दू शायरीला पुरून उरणारी आहे. याच्यातली एक बढिया शायरी मी आपल्यासमोर सादर करतो आहे. याच्यातला शायर सूर्याला उद्देशून म्हणतो, शायर सूर्याला उद्देशून म्हणतो, भास्करा येते मजला दया तुझी आधीमधी. भास्करा म्हणजे सूर्य. भास्करा येते मजला दया तुझी आधीमधी, आहेस का तू पाहिलीस रात्र प्रणयाची कधी. भास्करा येते मजला दया तुझी आधीमधी, आहेस का तू पाहिलीस रात्र प्रणयाची कधी. मग सूर्य देखील ह्या शायराला अत्यंत मिश्किलपणे हसत सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत आवाजात उत्तर देतो. तो म्हणतो, आम्हालाही ह्या शायराची कीव येऊ लागते, आम्हालाही ह्या शायराची कीव येऊ लागते. ह्याच्या म्हणे प्रणयासे ह्याला रात्र यावी लागते. फार फार सुंदर मार्मिक अर्थ आहे. विद्यार्थी सोडून बाकीच्यांच्या लक्षात आलेला आहे. सगळं मी फोडून सांगत बसलो तर इथेच रात्र होईल. तर आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं, गदी माडगुळकर यांचं तर एक सुंदर वाक्य असं आहे. सुंदर स्त्रीचं किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे बघा. नीटस नेसनं कानी बुगडी, नीटस नेसनं कानी बुगडी, नथनीमध्ये शुभ्र हिरा. नीटस नेसनं कानी बुगडी, नथनीमध्ये शुभ्र हिरा, सैल अशा त्या अंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. आवडला असेल तरच टाळ्या वाजवा, नसेल तर नका वाजू. आता यातली पहिली रोमॅन्टिक कविता सादर करतो आहे. शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात. शाळेत असताना तुम्ही प्रेमात पडायचं नाही, तुम्ही आत्ता ऐकायचं आहे.
शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात, कळलंच नाही काय पाहिलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात. शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात, कळलंच नाही काय पाहिलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात. कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 100 नंबरी सोनं. कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 100 नंबरी सोनं. नाकावरती सोडा वॉटर आणि मागे वेण्या 2. नाकावरती सोडा वॉटर आणि मागे वेण्या 2. वारा आला तर उडून जाईल अशी काया. वारा आला तर उडून जाईल अशी काया, पण अभ्यासावरती प्रचंड माया. गॅदरिंगमध्ये तिनं एकदा गायलं होतं गाणं. गॅदरिंगमध्ये तिनं एकदा गायलं होतं गाणं. तेव्हापासून तिच्या घरी माझं वाढलं होतं येणं जाणं. गॅदरिंगमध्ये तिनं गायलं होतं गाणं. तेव्हापासून माझं घरी वाढलं होतं येणं जाणं. नारळी पौर्णिमेला तिनं नारळी भात वाढला होता. नारळी पौर्णिमेला तिनं नारळी भात वाढला होता. हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता. नारळी पौर्णिमेला तिनं नारळी भात वाढला होता. हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता. नको त्या वयात प्रेम करायची मस्ती माझी जिरून गेली. नको त्या वयात प्रेम करायची मस्ती माझी जिरून गेली. आणि शाळेतली एक प्रेम कहाणी शाळेतच विरून गेली. पुढे कविता संपलेली नाही. पुढे थोड्याच दिवसानंतर आमच्यावर वेगळं व्हायची वेळ आली होती. पुढे थोड्याच दिवसानंतर आमच्यावर वेगळं व्हायची वेळ आली होती. मित्रांकडून कळलं हेमाच्या वडिलांची बदली झाली होती. मित्रांकडून कळलं हेमाच्या वडिलांची बदली झाली होती. पुढे हेमाचं काय झालं हे विचारायचंच राहून गेलं. पुढे हेमाचं काय झालं हे विचारायचंच राहून गेलं. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. परवा अचानक बाजारात हेमा मला दिसली. परवा अचानक बाजारात हेमा मला दिसली. ओळखलंच नाही मी म्हटल्यावर खुदकन गालात हसली. ओळखलंच नाही मी म्हटल्यावर खुदकन गालात हसली. आई शपथ सांगतो दोस्तानो तिच्यात काय सॉलिड बदल झाला होता. आई शपथ सांगतो दोस्तानो तिच्यात काय सॉलिड बदल झाला होता. चवळीच्या शेंगाला जणू आंब्याचा मोहर आला होता. आई शपथ सांगतो दोस्तानो तिच्यात काय सॉलिड बदल झाला होता. चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहर आला होता. लग्नानंतर 5 वर्षात हेमा अगदी गरगरीत भरली होती. आधी अशी होती ना, तुम्हाला माहित आहे. लग्नानंतर 5 वर्षात हेमा अगदी गरगरीत भरली होती. मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती. मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती. सोडा वॉटर जाऊन कॉन्टॅक्ट लेन्स आलेले होते. सोडा वॉटर जाऊन कॉन्टॅक्ट लेन्स आले होते. कड्यावरती एक आणि हातामध्ये एक. कडेवरती एक आणि हातामध्ये एक असे 2 प्रिंट्स झाले होते. सर्वांचं लक्ष आहे. कडेवरती एक आणि हातामध्ये एक असे 2 प्रिंट्स झाले होते. मंगळसूत्र मिरवीत म्हणाली हे आमचे हे. मंगळसूत्र मिरवीत म्हणाली हे आमचे हे. बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे. मंगळसूत्र मिरवीत म्हणाली हे आमचे हे. बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे. बरं झालं होतं मी माझ्याबरोबर माझ्या बायकोला नेलं होतं. बरं झालं होतं मी माझ्याबरोबर माझ्या बायकोला नेलं होतं. माझ्याच प्रेयसीनं तिच्या नवऱ्यासमोर मला मामा ठरवलं होतं. माझ्याच प्रेयसीनं तिच्या नवऱ्यासमोर मला मामा ठरवलं होतं. म्हणूनच म्हणतो मनुष्याने कधीही चुकू नये नेमात. म्हणूनच म्हणतो मनुष्याने कधीही चुकू नये नेमात. आणि शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात. शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात. तुम्हाला रोमॅन्टिक कविता आवडतायत हे मला माहीत होतं, म्हणून अजून 2 रोमॅन्टिक छोट्या छोट्या कविता आहेत आणि मग पुढच्या भागाकडे मी वळणार आहे. शाळेत असताना ठीक होते वय थोडे लहान होते. शाळेत असताना ठीक होते वय थोडे लहान होते. भिजायला आवडायचे नंतर मार खाऊन रडायचे. शाळेत असताना ठीक होते वय थोडे लहान होते. भिजायला आवडायचे नंतर मार खाऊन रडायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच क्रम दररोज भिजण्याचा पराक्रम. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच क्रम दररोज भिजण्याचा पराक्रम. शाळा संपली कॉलेजात गेलो आणि पहिल्या वर्षीच नापास झालो. शाळा संपली कॉलेजात गेलो आणि पहिल्या वर्षीच नापास झालो. कॉलेज तसे दूर होते मित्रही भरपूर होते. कॉलेज तसे दूर होते मित्रही भरपूर होते. तशी तिची माझी ओळख पावसातलीच. तशी तिची माझी ओळख पावसातलीच. आमच्याच कॉलेजातली पण अनोळखीच. आमच्याच कॉलेजातली पण अनोळखीच. पाऊस जरा थांबला होता. पाऊस जरा पडला होता. काळा चिखल
पाऊस जरा थांबला होता, काळा चिखल रस्त्याची दृष्ट काढत होता, छत्र्यांचं इंद्रधनुष्य सौंदर्य खोलवीत होता. ती येत होती, मैत्रिणीनं काहीतरी सांगत होती. ती येत होती, मैत्रिणीनं काहीतरी सांगत होती. मैत्रिणी तिला समजावित होत्या, बहुधा हळू चाल म्हणून सांगत होत्या. ती येत होती, मैत्रिणीनं काहीतरी सांगत होती. मैत्रिणीही तिला समजावित होत्या, बहुधा हळू चाल म्हणून सांगत होत्या. ती जवळ आली, मोगरा पसरला. ती जवळ आली, मोगरा पसरला. आमची नजरानजर झाली आणि तिचा पाय घसरला. ती जवळ आली, मोगरा पसरला, आमची नजरानजर झाली आणि तिचा पाय घसरला. मी तिला हलकेच झेलले आणि सर्व काही थांबले. कुणी बोलत नव्हते, कुणी चालत नव्हते, सारे जणू काही स्थिरावले होते. ती माझ्या कुशीमध्ये होती, कुणालाही हव्याविषयी होती. बघा, असलं तुम्हाला आवडतंय, मला माहीत होतं. ती माझ्या कुशीमध्ये होती, कुणालाही हव्याविषयी होती. तो क्षण थांबला होता. चेहऱ्यावरील निसर्ग खुलला होता. डोळ्यातील समुद्र मला कळला होता. एक मादक गंध पसरला होता. दोघांचेही डोळे स्थिरावले होते. एकमेकांना पाहत होते. फक्त श्वासांचाच आवाज येत होता. वाराही त्याला साथ देत होता. आपले मित्रच खरे आपले शत्रू असतात. विनाकारण मध्ये बोलत असतात. कुणीतरी तिला हाक मारली आणि ती शुद्धीत आली. तिने सॉरी म्हटलं, मीही ओके म्हटलं. ती मागे पाहत जात होती. मी तसाच उभा होतो. ती परत फिरली, जवळ आली आणि म्हणाली, माझं नाव मानसी. मला शुद्ध नव्हती. तिच्या डोळ्यांखेरीज दुसरीकडे कुठेही नजरच ठरत नव्हती. ती गेली आणि परत आली. ती प्रेयसीहूनच परत आली. आवडला असेल तरच टाळ्या वाजवा. अजून एक छोटीशी रोमॅन्टिक कविता आहे, अगदी छोटी आहे, ती सांगून पुढच्या कथेकडे वळतो आहे. यशस्वीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने प्रश्न सोडवा, आदेश उपदेश. एकाग्रतेने प्रश्न सोडवा, आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा औत्सुक्याचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती नकळत देऊन हिसडे. लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने. मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने. लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने. मऊ रेशमी मोहक काळा. शेपटीचा भार तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मऊ रेशमी मोहक काळा. शेपटीचा भार तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मग काय, 3 तास मी एकचित्त तिच्या शेपट्यात. एक ओळही नाही लिहिली उभ्या पेपरात. सर गरम होत, फॅन आहे ना. एक ओळही नाही लिहिली उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होताच आलो भानावर. कळले आम्हा गावी जगणे आता खेड्यावर. शेतीवरती मोटेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. पीडित शेपट्या परिबैलांच्या. कोणाच्या शेपट्या पिळतो? बैलांच्या. पीडित शेपट्या परिबैलांच्या जगतो हा राजा. मित्रांनो, टाळ्या वाजवायच्या असेल तर जरूर वाजवा. मी तुमच्या टाळ्या व्हायच्या आधीच बोलायला चालू करतो, ही माझी चूक आहे. कारण तुम्ही इतके छानपैकी ऐकताय की काय सांगू काय नको असं झालेलं आहे मला. मी आता जी एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीमध्ये एक अशक्य वाटणारी जादू अशी करून दाखवणार आहे की ज्या प्रसंगाला
तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हसत नाही त्या प्रसंगाला मी तुम्हाला हसवायला लावणार आहे. याचं सगळं श्रेय सरस्वतीला जातं. यापूर्वी जेवढे माझे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही जादू यशस्वी झालेली आहे. त्याचं श्रेय मला स्वतःकडे घ्यायची अजिबात इच्छा नाही. काय सर मी थांबायचं आहे का काय? हां, फार गरम व्हायला लागलं आहे त्यामुळे मला चालेल ना? हो. अर्थात हा सहज सुंदर झालेला कार्यक्रम आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये कमर्शियल ब्रेक असतो, आपण सिरियल बघतो, टी व्ही बघतो, नाटक बघतो, त्याच्यामध्ये मध्यंतर असतो. इथं आता थोडंसं ऊन वाढायला लागलं आहे, पण ऊन वाढता वाढता आपल्या पोटातून हास्य येतात, हास्य तुषार येत आहेत, ते काही कमी होत नाही आहेत. सरांना सुद्धा पाणी पिण्यासाठी ब्रेक हवा होता. सरांना या ठिकाणी आपण फॅनची व्यवस्था करतो आहोत. मी पुन्हा एकदा सरांकडे माईक सुपूर्द करतो की त्यांनी हास्य कल्लोळ या ठिकाणी सादर करावा. मगाशी कमी येत होती, मग तो पुढे इथं ठेवला तर फॅन हां, मागून एवढ्या लांबून वारा येत नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं हा प्रश्न पडला असेल तर सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे पृथ्वीवरच्या स्वर्गाचं, अर्थात नयनरम्य कोकणाचं. यात स्वर्गीय कोकणात आल्हाददायक अनुभूती देतं ते म्हणजे बारगाव धुमकवाडी रोड तळेरे येथे बसलेलं सीताई रिसॉर्ट. स्टँडर्ड रूम, डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम या सगळ्यांनी परिपूर्ण असलेलं माफक दरातील एकमेव ठिकाण म्हणजेच सीताई रिसॉर्ट. स्विमिंग पूल, वॉटरफॉल, ओपन जिम, किड्स प्ले झोन, इनडोअर गेम्स या सगळ्याचा एकत्रित अनुभव म्हणजेच सीताई रिसॉर्टचं 1 डे पिकनिक पॅकेज. काय करताय इकडे माझं बारीक लक्ष आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं? ठाकूर सर, मगाशी ठाकूर सर नव्हते, आता आलेले आहेत. पाहिलं त्यांना कुठं तर मागे आहेत. हां, विद्यार्थ्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. मला कुठला विद्यार्थी किंवा कुठली विद्यार्थिनी मोबाईलवर किंवा शेजारी बसलेल्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलते आहे हे माझ्या चांगलं लक्षात येत आहे. त्यांना मी रागवणार नाही आहे, त्यांना एक कृती करायला सांगणार आहे. जे असं करतील, अजूनही मी बोलताना सुद्धा अजून काही बोलता आहेत एकमेकांमध्ये, त्यांना मी एकच गोष्ट करायला सांगणार आहे. मी उठून त्यांच्या जागी येणार आहे, त्यांनी पुढचा कार्यक्रम करायचा आहे. बघा, चालणार असेल तरच माझं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, माझं लक्ष आहे. प्रत्येकाला वाटतं की सरांचं माझ्याकडे लक्ष नाही. मला शेवटची विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी काय करतो इथंपर्यंत माझं लक्ष आहे. तर आता सर्वांचं लक्ष आहे इकडे. कथा सांगायला सुरुवात करतो आहे. तुम्हाला 100% आवडणार. मगाशी जसं रोमॅन्टिक कविता आवडल्या, सारखंच जर रोमॅन्टिक कविता आम्ही सादर करावं तर सानप सर म्हणतील आम्हाला एवढा रोमांस चालत नाही या वयामध्ये. तर मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाणारा हा कार्यक्रम आहे. तुमचं मनोरंजन करता करता प्रबोधन करणे पण आवश्यक आहे. आणि आता जी मी पहिली कथा आपल्याला सांगणार आहे त्या कथेचं शीर्षक आहे सत्कार. आपल्याला आयुष्यातला खराखुरा आनंद लुटण्यासाठी मैत्रीची आवश्यकता असते. आणि मैत्री करण्यासाठी ज्या व्यक्तीशी आपण मैत्री करतो त्या व्यक्तीचं वय बघत नाही. खऱ्या मैत्रीला वयाचं बंधन नसतं. माझ्या शेजाऱ्यांचा एक मुलगा आहे, त्याचं अंदाजे वय 4 वर्ष आहे. त्याचं नाव आहे चिंटू. आणि सर्वांचं लक्ष आहे ताई, सर्वांचं लक्ष आहे. मी जी कथा सांगतो आहे त्या कथेचं नाव आहे सत्कार. चिंटू नावचा माझा एक मित्र आहे, त्याचं वय अंदाजे 4 वर्ष आहे. आणि या मित्रावर आधारित ही मजेशीर कथा आहे. तर हा जो चिंटू नावचा माझा मित्र आहे तो अत्रेंच्या कॅटेगरीमधला आहे. म्हणजे काय,
समोरच्या माणसाशी बघता बघता विकेट घेणे हा त्याचा आवडता छंद आहे. आता तो विकेट कशी घेतो त्याची एक झलक बघा. मी ऑफिसला चाललेलो होतो आणि मी माझ्या बाईकला किक मारणार, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की चिंटूचं वय सर्वांच्या लक्षात आलं, फक्त 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो माझा मित्र आहे. तर सर्वांचं लक्ष आहे, दादांनो सर्वांचं लक्ष, तूच सर्वांचं लक्ष आहे, तर इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तर मी माझ्या बाईकला किक मारणार, तेवढ्यात माझं लक्ष चिंटूकडे गेलं. आमच्या कार पार्किंगमध्ये सोसायटीच्या चिंटू 3 मित्रांसमवेत खेळत होता. त्याने त्या 3 मित्रांना असं अपराध्यासारखं उभं केलेलं होतं आणि चिंटू त्या 3 मित्रांना विचारत होता, काय रे तुमचा जन्म कोणत्या कोणत्या दिवशी झाला आहे? एक मित्र घाबरत घाबरत म्हणाला शुक्रवारी, दुसरा मित्र घाबरत घाबरत म्हणाला शनिवारी, तिसरा मित्र घाबरत घाबरत म्हणाला रविवारी. रविवारी म्हटल्यानंतर चिंटू म्हणाला, काय रविवारी? अरे रविवारी तर सगळ्यांना सुट्टी असते ना. तर तुमचे विद्यार्थी तर असा हा चिंटू तो बाबांची कशी विकेट घेतो बघा. बाबा त्याचे असे पेपर वाचत बसलेले होते आणि पेपर वाचता वाचता चिंटू पलीकडून आला. बाबांना कळणार नाही अशा पद्धतीनं, जशी आपण दाराला टकटक करतो तशी त्यानं पेपरला टकटक केली. बाबांनी घाबरून पेपर बाजूला केला. काय चिंटू तुला काय विचारायचं आहे का? काय तुला विचारायचं आहे का? त्यावर चिंटू म्हणाला, बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, पण तुम्ही मला आधी प्रॉमिस करा की तुम्ही मला रागवणार नाही. नाही रे सोन्या, तुला अजिबात रागवत नाही, विचार, तुला जे काय विचारायचं ते बिंदास्त विचार. चिंटूनी बाबांना एक प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आणि मी मिळून आपल्या बागेमध्ये एक गुलाबाचं कलम लावलेलं आहे, तुम्हाला आठवतं? हो हो चांगलं आठवतं. पण मग त्याचं काय झालं चिंटू? बाबा मी काय विचारतोय त्या प्रश्नाची उत्तर द्या, असं चिंटूनी बाबांना झापलं. चिंटू म्हणाला, बाबा 1 महिना उलटून गेला तरी देखील त्या गुलाबाच्या कलमाला मुळ्या कशा काय फुटल्या नाहीत. पण चिंटू मला हे कळत नाही की 1 महिना उलटून गेला तरी देखील त्या गुलाबाच्या कलमाला मुळ्या फुटल्या नाहीत, हे तुला कसं काय कळलं? बाबा मी ते रोज उपटून बघतोय. ह्याच्या बापाला तर कधी अशा मुळ्या आल्या असत्या का? परत 10 मिनिटांनी चिंटूची अशीच एंट्री झाली. परत पेपरला टकटक. परत बाबांनी पेपर बाजूला घेतला. काही चिंटू परत तुला काय विचारायचं आहे, काय सांगायचं आहे? बाबा मला काय विचारायचं पण नाही, काय सांगायचं पण नाही, काहीतरी छानपैकी दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे? बाबा या कागदावरनं आम्ही छानपैकी गवत खाणाऱ्या घोड्याचं चित्र काढलंय. मग तो बाबाने हातात कागद घेतला आणि त्या चिंटूवर स्तुतीसुमने उधळत उधळत म्हणाले, अरे वा आमचा चिंटू मोठेपणी फार मोठा कलाकार होणार, चित्रकार होणार, आय एम प्राऊड ऑफ यू, पुत्र असावा तर ऐसा. असं त्याचं स्तुती करत 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 त्यांनी तो पेपर उलटा पालटा केला आणि म्हणाले, गोंधळून संभ्रमित अवस्थेमध्ये, काय म्हणालास? गवत खाणाऱ्या घोड्याचं चित्र? पण चिंटू मला याच्यात तर कुठेच गवत दिसत नाही. अहो बाबा तुम्ही बावळट आहात, ते गवत घोड्यानं कधीच खाल्लेलं आहे. तुम्हाला तुमचे छोटी भावंड वगैरे असतील इथं जशी बसलेले आहेत, या वयाची मुलं असेच विनोद करतात आणि याच्यातून शब्दातीत आनंद मिळत असतो, याची तुम्हाला कल्पना येत असेल. तर ठीक आहे बाबा, गवत घोड्यानं खाल्लं, पण मग घोडा पण कसं काय दिसत नाही? अहो बाबा तुम्ही डबल बावळट आहात, तो घोडा चित्रातून गवत खाऊन कधीच पळून गेला म्हणे. असा हा चिंटू कुणाची पण कशी विकेट घेतो हे फार ऐकण्याजोगं आहे. तर तो आणि मी रोज संध्याकाळी फिरायला बाहेर जातो. माझ्या शेजाऱ्यांचा मुलगा आहे, ज्यांचं लक्ष नव्हतं त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करतो आहे. त्याचं वय 4 वर्ष आहे आणि खऱ्या मैत्रीला वयाचं बंधन नसतं. तर रोज संध्याकाळी तो आणि मी ठरलेल्या वेळी फिरायला जातो. तो माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ आनंद आहे. आणि मी त्याला आणायला गेलो, मी आलोय त्याची त्याला चाहूल लागू दिली नाही. लहान मुलांच्या सहवासामधला खराखुरा आनंद लुटायचा असेल तर शरीराने अशक्य असलं तरी मनाने लहान होता येतं, हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत. आणि मी लपून बसलो आणि चिंटू काय करतोय ते मला बघायचं होतं. तर चिंटू त्याच्या हॉलमध्ये आरशासमोर डोळे झाकून उभा होता आणि आरशाची उंची कमी पडते म्हणून त्यानं स्टूल घेतलेलं होतं. तर तो आरशासमोर कसा उभा होता? डोळे झाकून उभा होता. अशा अवस्थेमध्ये बघून त्याची आई त्याला किचनमधनं येऊन म्हणाली, अरे चिंटू तू असा आरशासमोर डोळे झाकून काय उभा आहेस?
त्यावर चिंटू अजिबात डोळे न उघडता म्हणतो कसा, आगाई मी झोपेत कसा दिसतोय ते मला बघायचं आहे. काही जणांच्या विनोद लक्षात आलाय, पण मोठ्यांदा असला तर मला जरा प्रोत्साहन मिळेल सादरीकरणाला. तर अशा चिंटूला मी बाहेर काढलं. आमच्या गप्पा रंगात आल्या. चिंटूला म्हणालो, काय चिंटू आई कशी आहे? सर तुम्ही थोडंसं पुढे या, मला तुमचं प्रोत्साहन तरी, मुलांचं प्रोत्साहन कमी पडतंय, तुम्ही मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन देतात. तर सर हसल्यावर तरी कमीत कमी हसा. कारण सर खोटे हसणार नाहीत याची मला कल्पना आहे. जिथं हवा आहे तिथंच हसतील. तर मी असं सांगत होतो की चिंटूला मी प्रश्न विचारला, सर्वांचं लक्ष इकडे पाहिजे. तर मी असं म्हणालो, चिंटूला मी प्रश्न विचारला, काय चिंटू आई कशी आहे? चिंटू म्हणाला, काका आई बरी आहे. मग मी लगेच विचारलं, ताई कशी आहे? चिंटू म्हणाला, काका ताई पण बरी आहे. अरे वा, आई पण बरी आहे, ताई पण बरी आहे, मग तर काय बाबा बरेच असतील. काका थांबा थांबा थांबा, बाबा बरेच नाहीत, बाबा फक्त एकच आहेत. काही जणांच्या डोक्यावरून गेलेला आहे. पण ह्याच्यात पण एक खरी गंमत आहे. सगळेच विनोद समजले पाहिजेत असं काही नाही. या दादाला खूप चांगलं लक्षात आलेलं आहे, तुझं अभिनंदन. तर हसण्याचे सर 3 प्रकार असतात. एक खरोखर विनोद कळला म्हणून काही लोक असतात, म्हणजे श्रोते खरोखर विनोद कळलेला असतो म्हणून असतात. दुसरा प्रकार असा असतो, मुळात विनोद कळलेलाच नसतो, पण शेजारची व्यक्ती हसते आहे म्हणून हसून घ्यायचं, नाहीतर आपलं पितळ उघडं पडणार आहे. हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार असा असतो, काही जणांच्या सर उशिरा लक्षात येतं, लेट करंट असतं, त्याला आपण काय करणार, बरोबर आहे की नाही? तर उशिरा लक्षात येतं म्हणून ते उशिरा हसतात, हे एक कारण. आणि दुसरं कारण असं, अरे मगाशी मी उगीचच असलो म्हणून स्वतःच्या बावळटपणावर हसायचं. इथे सगळे पहिल्या प्रकारामधले आहेत, याचा मला अभिमान वाटतो आहे. तर मी चिंटूला प्रश्न विचारत होतो, चिंटू माणसाच्या नजरेपेक्षा पक्षाची नजर अधिक तीक्ष्ण असते, हे तुला माहीत आहे का नाही? मी प्रश्न परत एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. चिंटूला मी असा प्रश्न विचारला, चिंटू माणसाच्या नजरेपेक्षा पक्षाची नजर अधिक तीक्ष्ण असते, हे तुला माहीत आहे का नाही? हो हो काका, मला चांगलं माहीत आहे. माणसाच्या नजरेपेक्षा पक्षाची नजर अधिक तीक्ष्ण आणि भेदक असते. असं चिंटूने त्याचा एक भेदक एक शब्द त्याच्यामध्ये ॲड केला. मी चिंटूला विचारलं, कशाहून रे चिंटू? कारण काका मी आत्तापर्यंत असा एकही पक्षी पाहिला नाही की जो चष्मा घालून उडतो आहे. अशा चिंटूला पुढे मी काही प्रश्न विचारणार, तेवढ्याच चिंटूने माझी विकेट घ्यायची ठरवलं. काका थांबा, आता माझा टर्न आहे, माझी पाळी आहे, तुम्ही किती हुशार आहात का ढ आहात हे मला आता बघायचं आहे. आली आहे भोगाशी असावे सादर. मी म्हटलं, विचार बाबा, तुला जे काय विचारायचं ते बिनधास्त विचार. आता सर ही आजकालची लहान मुलं, आपल्या वेळचा जमाना वेगळा होता. आजकालची लहान मुलं कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यांच्यामुळं इतकी पुढं गेलेत की आपल्याला कुठं पोचवून येतील सांगता येत नाही. आमच्या वेळचा, तुमच्या वेळचा जरा तरी काळ बरा आहे, आमच्या वेळचा काळ फारच मागासलेला होता. तर आजकालची मुलं इतकी पुढं गेलेली आहेत, त्यांचं निरीक्षण हे प्रचंड विलक्षण आहे, काळानुरूप बदल झालेला आहे. तर चिंटूने मला पहिलाच अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला, दादांनो कुठंतरी बसून घ्यायचं, असं उभं राहायचं नाही, बसा, त्यांना कुठेतरी जागा द्या. या दादांना जागा द्या सर, इकडं कुठंतरी. हां, तर सर्वांचं लक्ष इकडे. मी असं सांगत होतो की चिंटूला मी काही प्रश्न विचारणार, त्यावर चिंटूनेच मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानं पहिलाच मला अडचणीत टाकणारा प्रश्न काय विचारला बघा, काका दिवसातल्या कोणत्या वेळी काय करत असताना मी म्हणजे चिंटू एका पायावर उभा असतो? बघा चिंटूची प्रश्न विचारण्याची स्टाईल. काका दिवसातल्या कोणत्या वेळी काय करत असताना मी म्हणजे चिंटू एका पायावर उभा असतो? मी असं डोकं खाजवलं. माहीत असलं तरी पण सांगायचं नाही. एका विद्यार्थिनीनं दुसऱ्या विद्यार्थिनीच्या कानात सांगितलं, हे मला इथं बसून कळलेलं आहे. माहीत असलं तरी माहीत नाही असं दाखवायचं, त्यातला आनंद घेण्यासाठी. तर प्रश्न परत एकदा रिपीट करतो, काका दिवसातल्या कोणत्या वेळी काय करत असताना मी म्हणजे चिंटू एका पायावर उभा असतो? मी असं डोकं खाजवलं. चिंटूला म्हणालो, चिंटू मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर. काय काका एवढं सोपं सांगता येत नाही, चड्डी घालताना हो. आता चिंटूचं वय 4 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा त्याचं वय जास्त वाढवू नका, नाही तर सगळी विनोदातली मजाच जाईल.
तर थोडंसं पुढे गेलो. परत चिंटूने मला एक अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला की काका, प्रत्येक डॉक्टरांच्या नावाच्या अलीकडे लाल अक्षरामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये बेरजेचं चिन्ह म्हणतो, इंग्रजीमध्ये प्लस चिन्ह म्हणतो, ते कशासाठी असतं? मी परत असं डोकं खाजवलं. चिंटूला म्हणालो मी हारलो. अहो काय काका, एवढं सोपं सांगता येत नाही. ते चिन्ह अशासाठी असतं की पेशंट आडवा असतो आणि डॉक्टर उभा असतो. आता चिंटू इज लॉजिकली परफेक्टली राईट. त्याचं उत्तर हे बरोबर आहे. पेशंटच्या अंगातली सगळी शक्ती गेलेली असल्यामुळे तो पार आडवा झालेला असतो. डॉक्टर हेल्दी फिट असतात, त्यामुळे ते उभे असतात. हे चिंटूचं उत्तर पटण्याजोगं आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर परत चिंटूने मला एक अडचणीत टाकणारा प्रश्न असा विचारला की काका, एक मनुष्य दूध पिता पिता मेला, कशावरून सांगा, कसं काय मेला हे सांगा. चिंटूचा प्रश्न परत एकदा रिपीट करतो. काका, एक मनुष्य दूध पिता पिता मेला, कसा ते सांगा. चिंटूला मी झापलं. चिंटू, तुझे काका ऐकून घेतात म्हणून वाटेल काय थापा मारतो? दूध हे काय विष असतं का? दूध पिऊन आत्तापर्यंत कधी कोणी मनुष्य मेलं आहे का? काय वाटेल त्या थापा काकांना मारू नको. काका, तुम्हाला सांगता येत नसेल तर हारलं म्हणून सांगा. मी हारलो म्हटलं, कारण असं केलं. मला काय उत्तर सापडलं नाही. मी म्हटलं हारलो. अहो काय काका, एवढं सोपं सांगता येत नाही. एक मनुष्य दूध पिता पिता मेला कारण दूध पिताना म्हैस खाली बसली म्हणाला. लहान मुलांची उत्तरं सर अशीच असतात, आपल्याला कल्पना येत असेल. ही कथा सांगत असताना सुरुवातीला सर्वांचं लक्ष गंभीर प्रसंग विनोदाच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वांचं लक्ष 100% पाहिजे. शेवटच्या विद्यार्थिनीचं लक्ष माझ्याकडे नाही आहे. शेवटची विद्यार्थिनी, हां, पण तुम्ही तिच्याकडे बघायचं नाही, तुम्ही माझ्याकडेच बघायचं आहे. तिला तुम्ही रोज बघणार, मी उद्या तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे तुमचं लक्ष माझ्याकडेच पाहिजे आहे. मी असं म्हणालो होतो की या कथेच्या सुरुवातीला मी असं तुम्हाला म्हणालो होतो की ज्या प्रसंगाला तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हसत नाही, त्या प्रसंगाला मी तुम्हाला आता हसवणार आहे. आणि याचं सगळं श्रेय सरस्वतीला जातं. माझ्याकडे ते श्रेय मला नको आहे. तिथून एक प्रेतयात्रा चाललेली होती. चिंटूचं वय काय हो, अंदाजे 4 वर्षे. एवढ्या गोड निरागस बालकाला मृत्यू दाखवणं, मृत्यूबद्दल काही भाष्य करणं हे मला शोभणारं नव्हतं. मला ते योग्य वाटलं नाही. म्हणून त्याचं लक्ष सर मी दुसरीकडे विचलित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु जाऊन तिकडं चिंटूचं लक्ष गेलंच. आणि त्या तिरडीकडे बोट दाखवत चिंटूने मला विचारलं, काका हे काय आहे? आता त्या प्रेतावर तिरडीवर बरेचसे फुलं हार पडलेले होते. म्हणून चिंटूला मी काहीतरी थाप मारायचे म्हणून मी म्हटलो, काय नाही रे चिंटू, ते बराच वेळ झोपलेल्या माणसाचा सत्कार करतायत काका. तुमचा असा कधी सत्कार होणार आहे? सगळेजण हसलेले आहेत. जादू 100% यशस्वी झालेले आहे. मृत्यू, मरण हे शब्द उच्चारल्यानंतर जगातला कुठलाही मनुष्य हसत नाही, पहिला गंभीर चेहरा करतो. हे सर्व विनोदाचं महात्म्य आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसण्यासारखं दुसरं रामबाण औषध नाही. आणि तुम्हाला विनोद खूप आवडतो, त्याचप्रमाणे कविता पण आवडतात, म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी तारेवरची कसरत करत आहे. हसण्याचं महत्त्व, हसत खेळत सांगणारी एक छोटीशी कविता बघा. तत्पूर्वी भगवान ओशोंनी हसणे या विषयावर एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. ते असं आहे की जो मनुष्य स्वतः खळखळून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो. जो मनुष्य स्वतः खळखळून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि जो मनुष्य इतरांना खळखळून हसवतो त्याच्यासाठी परमेश्वरच स्वतः प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे चार्ली चॅप्लिननं असं म्हटलेलं आहे की माझं दुःख हे इतरांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल. माझं दुःख हे इतरांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल, परंतु माझं हसणं हे इतरांच्या दुःखाचं कारण होता कामा नये. त्याचप्रमाणे चार्ली चॅप्लिननं पुढं असंही म्हटलेलं आहे की अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हसला नाही तो दिवस तुमचा आयुष्यातला वाया गेला असं समजून चालावं. मी इतक्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो, काही ठिकाणी तुम्ही मला छानपैकी हसून दाद देत आहात, परंतु मी विनोद केल्यानंतर सुद्धा काही श्रोते असा गंभीर चेहरा करतात जसं काही ते हसल्यानंतर मी त्यांची प्रॉपर्टी लिहून घेणार आहे. तर हसणं हे त्यांना अपराधी वाटतं. तुम्ही सदैव हसतमुखी राहिलात तर तुमच्या आयुष्यातल्या समस्यांची तीव्रता कमी होते. उद्यापासून हे आचरणात आणा. मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले
तिथं मी हा संदेश सांगितलेला आहे, कायम तुम्ही तुमचा चेहरा हसरा ठेवा, तुमच्या आयुष्यातल्या समस्या प्रचंड प्रमाणात कमी होतील. तर आता हसणे या विषयाचं महत्त्व सांगणारी, हसत खेळत सांगणारी एक कविता सादर करतो आहे. हसत हसत जगणाऱ्याला आयुष्य दगा देत नाही. हसत हसत जगणाऱ्याला आयुष्य दगा देत नाही. हताश कंठ दाटला तरीही डोळ्यात पाणी येत नाही. हसत जरूर टाळ्या वाजवा. हसत हसत जगणाऱ्याला आयुष्य दगा देत नाही. हसत हसत जगणाऱ्याला आयुष्य दगा देत नाही. हताश कंठ दाटला तरीही डोळ्यात पाणी येत नाही. हसत हसत जगणाऱ्याला आभाळाची साथ असते. हसत हसत जगणाऱ्याला आभाळाची साथ असते. उरात खोल फुललेली चांदण्यांची बाग असते. हसत हसत जगणाऱ्याला आभाळाची साथ असते. उरात खोल फुललेली चांदण्यांची बाग असते. हसत हसत जगणाऱ्याला वेदनेचे भान असते. हसत हसत जगणाऱ्याला वेदनेचे भान असते. सुखाच्या हिरवळीवरच हृदयाचे रान असते. हसत हसत जगणाऱ्याला वेदनेचे भान असते. सुखाच्या हिरवळीवरच हृदयाचे रान असते. आणि शेवटचं कडवं, हसत हसत जगणाऱ्याला सारं सारं हसवीत असतं. हसत हसत जगणाऱ्याला सारं सारं हसवीत असतं. पण दुःखात कुढत जगणाऱ्याला आपलंच मन फसवीत असतं. आपलंच मन फसवीत असतं. आपलंच मन फसवीत असतं. रसिक मित्रांनो, तुमच्या मनामध्ये मला असं कळलं सानप सरांच्याकडून काल पण एक तुमचे मालवणचे कोणीतरी कवी आले होते, काय नाव त्यांचं, दादा मडगळीकर, त्यांच्या कविता तुम्हाला विद्यार्थ्यांना कळलं. म्हणून मी माझ्या आजच्या कार्यक्रमात पण कविताच घेत आहे, पण योग्य प्रमाणात घेत आहे. काही कथा पण सांगणार आहे, शेरोशायरी पण सांगणार आहे. तर कवितांचा उल्लेख अशासाठी केला की तुम्हाला कविता आवडत आहेत म्हणून कविता सादर करतो आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की तुमच्या मनामध्ये कवितेविषयी आस्था, आवड आणि अभिरुची निर्माण झालेली आहे. हे पाहून मला आणखीन एक सुंदर कविता या ठिकाणी सुचलेली आहे. खरं तर कुठल्याही चांगल्या कवितेचा जन्म कसा होतो, जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्माला येते. जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्माला येते. जेव्हा आभाळ फाटते तेव्हा कादंबरी जन्माला येते. आणि जेव्हा काळीज फाटते तेव्हा कविता जन्माला येते. तर असंच काळीज फाटून जन्माला आलेली, थेट तुमच्या काळजाला जाऊन भिडणारी, तुमच्या काळजाचा ठाव घेणारी ही पुढची उत्कृष्ट आणि उत्कट अशा प्रकारची कविता आहे. कविता ही कधी हृदयाची मातृभाषा असते, तर ती कधी अश्रूंची लिपी असते, तर तो कधी आत्म्याचा उच्चार असतो, तर कधी कधी आत्म्याचा हुंकारही असतो. वर्ड्सवर्थनं म्हटलेलंच आहे, ए पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. अ पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. याचा अर्थ असा आहे की आपल्या एकांतामध्ये सहज सुंदर भावनांचा जो उत्कट आविष्कार असतो त्याला काव्य असं म्हटलं जातं. कवितेचा जो आशय आणि विषय त्याला धरून पुढचं चिंतन असं आहे की चालणारे दोनच पाय किती विसंगत. चालणारे दोनच पाय किती विसंगत, एक पुढे असतो तर एक मागे असतो. सर्वांचं लक्ष आहे मागे विद्यार्थी, मागे विद्यार्थी. खूप चांगला विषय चालला आहे, जरा तुमच्या आयुष्याला उपयोगी पडणार अशाच प्रकारचं वाक्य आहे. चालणारे दोनच पाय किती विसंगत, एक पुढे असतो तर एक मागे असतो. चालणारे दोनच पाय किती विसंगत, एक पुढे असतो तर मागे असतो. पुढच्याला अभिमान नसतो तर मागच्याला अपमान नसतो. पुढच्याला अभिमान नसतो तर मागच्याला अपमान नसतो. कारण दोघांनाही माहीत असतं क्षणात हे चित्र बदलणारं असतं आणि याचंच नाव जीवन असतं. आकाशाला गवसणी घालणारी भरारी घेणाऱ्या गरुडालाही, आकाशाला गवसणी घालणारी भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागतं. त्याचं हे खाली येणं ही काय त्याची हार नसते, तर एका उंच भरारीची ती तयारी असते. जगात आदर फक्त दोनच व्यक्तींसाठी, जगात आदर फक्त दोनच व्यक्तींसाठी. एक आपल्यासाठी सतत हरणारे आपले बाबा, एक आपल्यासाठी सतत हरणारे आपले बाबा आणि आपल्या हरण्यालाच जिंकणं समजणारी आपली आई. हे चिंतन, थँक्यू व्हेरी मच. हे चिंतन कवितेच्या आधी मी कशासाठी सादर केलं असं काही श्रोत्यांच्या मनात येणं, शंका येणं स्वाभाविक आहे. त्याचं एका शब्दामध्ये उत्तर अमीन सयानी.
तुम्हाला सर माहीत आहे, विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर सांगणं आवश्यक आहे. हे अमीन सयानी कोण होते? नुकतेच त्यांचं निधन झालं. हिंदी साहित्यसृष्टीमध्ये त्यांच्या इतकं प्रवाही, प्रभावी, अभ्यासपूर्ण, नेमक्या मोजक्या शब्दामध्ये निवेदन करणारा मनुष्य निवेदक अजूनही जन्माला आला नाही. हे रेडिओ सिलोनवर आमच्या मला खूप गाजली, बऱ्याचशा जुन्या जाणत्या मंडळींना माहीत आहे. त्यांच्यामुळे ती गाणी सर अजरामर झाली, तुम्हाला आठवत असतील. आणि मग त्यांच्यापासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन मी माझ्या कवितांना पूरक आणि पोषक अशा प्रकारचं चिंतन सादर केल्यामुळे पण कवितातला आनंद द्विगुणित होतो. आता कविता सादर करतो आहे, आयुष्य असंच जगायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगावर बदलायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगावर बदलायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. कुठून सुरुवात झाली हे जरी माहीत नसलं तरी कुठं थांबायचं हे ठरवायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडवून ठेवायचं असतं. हसता आलं नाही तरी हसवायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. पंखात बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. आयुष्य असंच जगायचं असतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. आणि शेवटचं कडवं, इच्छा असो अथवा नसो जन्मभर वाकायचं असतं. म्हणजे नम्र राहायचं असतं. अशा अर्थाने इच्छा असो अथवा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. रसिक मित्रांनो, आचार्य अत्रेय हे लहानपणी इयत्ता दुसरीमध्ये असताना प्रचंड हजरजबाबी होते. कशी? एक छोटीशी झलक बघा. इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांच्या शिक्षकाने एक त्यांना प्रश्न विचारला. बाळ प्रल्हाद अत्रेंचं संपूर्ण नाव जर तुम्हाला माहीत नसेल तर प्रल्हाद केशव अत्रे. तर बाळ प्रल्हाद, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? हो गुरुजी, विचारून तरी बघा. गुरुजींनी त्यांना प्रश्न असा विचारला, सत्य आणि भ्रम याच्यातला फरक सांग. काय प्रश्न होता? सत्य आणि भ्रम याच्यातला फरक सांग. त्याही वयामध्ये अत्रे मिस्किलपणे हसत गुरुजींच्याकडे बघून म्हणतात कसे, सत्य आणि भ्रम ना गुरुजी फार फार सोपं आहे. त्याचं काय? तुम्ही आम्हाला शिकवता हे सत्य आहे, परंतु तुम्ही शिकवलेला आम्हाला समजता तुमचा भ्रम आहे. हळूहळू गुरुजी चिडायला लागले. माहीत आहे, नको तिथं अक्कल पाजळू नकोस. माझं तुझ्याकडे हल्ली बारीक लक्ष आहे आणि इथे सुद्धा माझं सर्व विद्यार्थ्यांच्याकडे बारीक लक्ष आहे. काही विद्यार्थ्यांचे चाळे चाललेले आहेत. ठाकूर सर बघा जरा तिथे. तर तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघायचे आहेत. ते विद्यार्थी तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहेत. ताईंनो, तिकडे कशाला बघताय, माझ्याकडे बघा. तर मी असं सांगत होतो की गुरुजी चिडायला लागले, म्हणा लागले, माझं तुझ्याकडे हल्ली बारीक लक्ष आहे. आजकाल मी बघतोय तुझी खाण्यापिण्याच्या बाबतीत फार फार प्रगती आहे, पण शिक्षणाच्या नावाने सगळा शंखच आहे. असं म्हटल्यानंतर आलेली संधी सोडतील ते अत्रे कसले. त्याचं काय गुरुजी? खाण्यापिण्याचं काम मी करतोय, परंतु मला शिकवायचं काम तुम्ही करताय ना. हळूहळू गुरुजी चिडायला लागले. पुढच्या प्रश्नाचं तरी उत्तर नीट विचार करून खरं द्या, नाही तर तुझं आज काय खरंच खरं नाही, असं गुरुजी म्हणाले. सांग, हिमालय भारताच्या कुठल्या दिशेला आहे? गुरुजींनी अत्रेंना पुढचा हा प्रश्न विचारला, हिमालय भारताच्या कुठल्या दिशेला आहे? अत्रे म्हणाले, गुरुजी मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. मग त्यांना शिक्षा म्हणून बाकावर उभं करण्यात आलं. बाकावर उभं राहून सुद्धा अत्रे अत्यंत मोठ्या आवाजामध्ये ओरडत निर्लज्जपणे म्हणतात कसे, गुरुजी बाकावर उभं राहून सुद्धा हिमालय दिसतच नाही. परत एक शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून गुरुजीने एक प्रश्न विचारला की पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध कधी झालं? काय प्रश्न विचारला? पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध
कधी झालं? आता सरळ बोलतील ते अत्रे कसले? ते म्हणाले पहिलं महायुद्ध हे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झालं. काही जणांच्या लक्षात आलेलं आहे आणि पुढचं काय म्हणाले असतील तुमच्या लक्षात आलं. हेच अत्रे जेव्हा तुमच्यासारखं कॉलेज लाईफमध्ये गेले तेव्हा अक्षरशः विनोदाचा हैदोस घातलेला आहे. त्या काळामध्ये म्हणजे बघा सर, आत्तापासून अंदाजे 90 वर्षात धरून चालू, अत्रे ज्या काळात कॉलेजला जात होते त्या 90 वर्षापूर्वीचा काळ हा अत्यंत मागासलेला होता, अप्रगत होता. आजकालची मुलं जशी कॉलेजला 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जातात तसं त्यावेळचा काळ नव्हता. 90% मुलं ही चालत जात होती आणि 10% मुलं ही सायकलने जात होती. सायकलसुद्धा त्या काळात चैनीची बाब होती. अत्रे सायकलने चाललेले होते. त्यांच्याच वर्गामधली, त्यांच्याच कॉलेजमधली एक सुंदर मुलगी समोरून चालत येत होती. कॉलेज जवळ आलेलं होतं आणि मुलगी अत्रेंच्याकडे बघून हसते आहे, अत्रे मुलींच्याकडे बघून हसते आहेत. असा अंक म्युच्युअलीवाला रोमॅन्टिक सीन सुरू झालेला होता आणि ते दोघं इतकं छान गोड हसत होते. रस्त्यातली माणसं त्यांचं कामधंदा सोडून जिकडे चालली होती ते जायचं सोडून त्यांचं हसणं बघत उभे राहिलेले होते. आणि या दोघांना त्या लोकांशी काही देणं घेणं नव्हतं. दोघांना म्हणजे अत्रेंना आणि त्या मुलीला, ते दोघं एकमेकांच्याकडे बघून छानपैकी हसत होते. दोघांमधलं अंतर कमी 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 येत चाललं. 5 फूट अंतर राहिल्यानंतर अत्रे डावीकडे वळायला गेले. आता डावीकडे वळताना डावीकडे बघतील का नाही, अत्रे सायकलवर होते. तुम्हाला सांगितलं मी आत्ताच. सगळं लक्ष त्या मुलीकडे एकवटलेलं. त्या मुलीकडे बघत बघत जे डावीकडे वळायला गेले तर डावीकडून एक चक्क प्रेतयात्रा येत होती. त्या तिरडीला अत्रे जाऊन धडकले. ते प्रेत चक्क खाली पडलं. अत्रेंचं त्या काळात वक्ता लेखक म्हणून काही नाव नव्हतं. त्या प्रेतासमवेत आलेले सगळे गावंढळ अशिक्षित लोक होते. ते सगळे चिडले आणि ते म्हणाले त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये, अहो काय पॅन्टवालं पाहुणं, बघताय कुठं, सायकल कुठं चालवत आहे, इंग्रजी शाळेत जात आहे आणि हेच तिथं शिक्षण देत आहे, काय देऊ काय कानाखाली लावून छान, असं ते त्यांच्या लेवलप्रमाणे बोलायला लागले. अत्रेने ऐकून घेतलं आणि त्या प्रेताकडे बोट दाखवत अत्रे म्हणतात कसे, ग बसा, कशाला उगीच बोंबलताय, तो खाली पडलाय, तो काहीच बोलत नाही, तुमचीच बोंब त्यापेक्षा जास्त. आता मला सांगा सर आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तो खाली पडलेला काय बोलायच्या पोझिशनमध्ये होता का? आणि काही लोक तो खाली पडलेला बोलतोय का म्हणून बघण्यासाठी असं वाकून बघायला लागले. तेवढ्यात अत्रे 2 किलोमीटर पळून गेलेले होते. तर असं बघता बघता अत्रे समोरच्या माणसांची विकेट घेत असत. याच कॉलेजमध्ये अजून एक मजेशीर घटना घडलेली आहे अत्रेंच्या बाबतीत, अत्रेंच्या कॉलेज लाईफमध्ये. ती मजेशीर घटना अशी आहे, अत्रेंना कायम वर बघत चालायची. सर थोडं पाणी पिऊ. पाणीच आहे ना? त्या बघा असे विनोद समजतात. किती पुढे गेलेल्या पिढी तुमच्या लक्षात आलं. या ताईला तर केवढा हसू या लागलेला आहे बघा. हिला तुम्ही जरा माझ्या वतीनं बक्षीस द्या, नंतर ती छान असते म्हणून, गोड असते ती मुलगी. मला हसणारी माणसं आवडतात. तर मी असं सांगत होतो की कॉलेज लाईफमध्ये एक मजेशीर सत्य घटना घडलेली अशी आहे की अत्रे कायम वर बघत चालायचे. कधीही त्यांचा चेहरा दुर्मुखलेला नसायचा. या मुलीसारखा त्यांचा चेहरा हसरा असायचा नेहमी. आणि मग कॉलेजमधल्याच मुलींनी आजच्या तुमच्या कॉलेजच्या भाषेमध्ये अत्रेंचा पोपट करायचं ठरवलं. थोडक्यात पोपट करायचं ठरवलं. त्या हुशार चालू धाडशी मुलींनी काय केलं असेल प्लॅन. त्यांनी काय केलं, अत्रेंच्या वाटेमध्ये अशा केळ्याच्या साली टाकून दिल्या आणि अत्रे नेहमीप्रमाणे हे असे दात काढत आले. हे असे दात काढत आले आणि त्या केळ्यांच्या सालीवरून असे काही घसरून पडले की एका गाढवाच्या समोर जाऊन पडले. ह्याला 100 पैकी 100 मार्क. अशा हसणाऱ्या मुली मला खूप आवडतात. तर अत्रेंचे हे हात पुढच्या पायाच्या तिथं जाऊन टेकलेले होते, जणू काय अत्रे गाढवाला साष्टांग नमस्कार घालत आहेत. अशी मजेशीर घटना, मजेशीर प्रसंग निर्माण झालेला होता. मग काय, त्या सगळ्या मुलींना सुवर्णसंधी लाभली. एक मुलगी दुसऱ्या मुलीच्या कानात काहीतरी म्हणाली. सगळ्या मुलींनी त्या अत्रेंना गोल रिंगण केलं. त्यातल्या त्यात जी धाडशी आगाऊ चावट मुलगी होती
ती अत्रेंना डिवचण्यासाठी, भडकवण्यासाठी, चावी मारण्यासाठी म्हणते कशी, काय रे भावाच्या पाया पडतोयस, भावाच्या पाया पडतोयस, भावाच्याच पाया पडतोयस ना. मग अत्रे अजिबात न डगमगता त्या मुलीकडे तिरकी मान करून म्हणतात कसे, होय वहिनी, भावाच्याच पाया पडतोय. माझा भाऊ आहे पण तुझा कोण आहे बघ. वहिनी म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी सगळं फोडून नाही सांगता कामा नये. आचार्य अत्रे आणि नाशी फडके हे त्या काळामध्ये गाजलेले लेखक होते. दोघे एका सभेला शेजारी शेजारी बसलेले होते एका व्याख्यानाला. आणि अत्रेंच्या असं लक्षात आलं की नाशी फडके हे थोडेसे सिरियस आहेत, गंभीर आहेत. मग अत्रे म्हणाले नाशींना, हो नाशी, चांगल्या हेतूने विचारतो, राग मानू नका, हेतू खूप चांगला आहे. एक मित्र या नात्याने विचारतो आहे की तुम्ही मगापासून इतके सिरियस का, काय प्रॉब्लेम आहे का, काय मदत करू का तुमची मी. बरं झालं अत्रे साहेब, तुम्ही खरे मनकवडे आहात, माझ्या मनातलं ओळखणारे आहात, खरे खरे मित्र आहात. अहो काय झालं अत्रे साहेब, काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्ये मी जे काही पाहिलं ते तुम्ही ऐकू नये आणि मी ते तुम्हाला सांगू नये, अशा प्रकारचं भयंकर भयंकर विलक्षण आहे. अहो नाशी, मला काय वाटतं याचं तुम्ही अजिबात वाटून घेऊ नका. तुम्ही जे काय स्वप्नात पाहिलं ते सांगून मोकळं व्हा. ते असं कुकरच्या झाकणासारखं ते रिस्की असतं, कधी स्फोट होईल सांगता येत नाही. मनातलं सगळं ओकून मोकळे झालेलं कधीही चांगलं असतं. मग नाशिब बोलते झाले, असं बघा अत्रे साहेब, काल रात्री मी म्हणजे नाशी फडके, मी मधात पडलो होतो आणि तुम्ही मात्र चक्क चिखलात पडला होता. काय म्हणाले नाशी फडके, मी मधात पडलो होतो आणि तुम्ही मात्र चक्क चिखलात पडला होता. त्यावर अत्रे साहेब 5-6 वेळा जीभ बाहेर काढत बोलले. जीभ कशासाठी बाहेर याचा खुलासा तुम्हाला होईल. ते जीभ बाहेर काढत असं म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, आम्हाला देखील असंच स्वप्न पडलं होतं. फरक फक्त एवढाच होता की आपण दोघे एकमेकांना चाटत होतो. कुणाच्या तोंडात काय जात आहे बघा. नाशी फडके आणि आचार्य अत्रे यांच्या बाबतीत अजून एक मजेशीर सत्य घटना अशी घडलेली आहे की एकदा एका सभेला नाशी फडके वेळेत पोचले होते आणि अत्रे मात्र उशिरा आले. उशिरा आलेल्या अत्रेंना पाहून नाशी फडके शेजारच्या मित्राच्या कानामध्ये म्हणाले, माईक ऑफ झालेला नाही आहे, मी मुद्दाम ओठांची हालचाल, लिप मुवमेंट अशी करून दाखवलेली आहे की नाशी फडके अत्रेंना उद्देशून शेजारच्या मित्राच्या कानात काय म्हणाले हे अत्रेंनी नाशींच्या ओठांच्या हालचालीवरून, लिप मुवमेंटवरून ते वाक्य दुरून ओळखलं. ते वाक्य असं होतं, हा यम आत्ता आला बघ, असं ते वाक्य होतं. हा यम आत्ता आला बघ असं नाशी फडके शेजारच्या मित्राच्या कानामध्ये अत्रेंना उद्देशून म्हणाले. ते अत्रेंनी नाशींच्या ओठांच्या हालचालीवरून दुरून ओळखलं आणि मग अत्रेंना राग आला. अत्रे तरातरा व्यासपीठावर आले, माईक आपल्या हातात घेतला, नाशींच्याकडे बोट दाखवत अत्रे म्हणतात कसे, हे मला आत्ता काय म्हणून गेले, हे असं म्हणून गेले, हा यम आत्ता आला. अहो बरोबर आहे, बरोबर आहे, या यमाला यायला उशीर होणारच, कारण यमाचं वाहन रेडा हा आधीच येऊन बसलाय. अत्रेंचे विनोद असे एक घाव दोन तुकडे असायचे. असं पुलंच्या सारखं मिळमिळीत डळमळीत काम नसायचं, तुम्हाला कल्पना आहे. काही जणांनी अत्रेंच्या सभा पण ऐकलेल्या आहेत आणि लाखाच्या सभा असायच्या. त्यांचं पहिलंच वाक्य असायचं अतिशयोक्तीपूर्ण, गेल्या 10,000 वर्षामध्ये घडलेली नाही अशी घटना आणि पुढील 10,000 वर्षामध्ये घडणार नाही अशी घटना मी आता तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक वाक्यामध्ये अतिशयोक्ती आणि विसंगती असायची आणि प्रत्येक वाक्याला टाळ्या यायच्या. टॅलेंटेड विनोद कसे करावे हे अत्रेंच्याकडनं शिकावे. ज्यांचं लक्ष आहे त्यांनाच आता टॅलेंटेड विनोद हे लक्षात येणार आहेत. विनोद हा हळूहळू तुमची IQ लेवल वाढवत असतो. ज्यांचं लक्ष आहे त्यांच्याच हा विनोद लक्षात येणार आहे. अत्रे कुणाशी भांडले की तू गाढव आहेस असं म्हणायचे. तो मनुष्य कितीही मोठा असला, आमदार असला, मंत्री असला, खासदार असला तरी तू गाढव आहेस असं त्या काळात अत्रे भांडण झाले की म्हणायचे. एका खासदाराशी भांडण झाल्यानंतर अत्रे त्या खासदाराला म्हणाले तू गाढव आहेस. झालं, त्या खासदाराला प्रचंड राग आला. त्यांनी अत्रेंच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. ही केस कोर्टामध्ये गेली
मग न्यायाधीशांनी अत्रेंना बाजूला बोलावून सांगितलं, अहो काय अत्रे साहेब, तुमची लेवल कुठे, या राजकीय लोकांची लेवल कुठे, कशाला या तुम्ही या लोकांच्या नादी लागता, आता तुम्ही त्यांना गाढव म्हणून एक चूक केलेली आहे, तर माझं जर ऐकणार असाल तर 2च वाक्य बोला, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा, एवढी 2च वाक्य बोला, मी तुमची ही केस अल्प दंड देऊन मी ती क्लोज करून टाकतो. अत्रेंना ही सजेशन पटते आणि त्याप्रमाणे ती 2 वाक्य बोलतात, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. परंतु सरळ बोलतील ते अत्रे कसले. हे केस मिटल्यानंतर अत्रेंनी न्यायाधीशांना त्या न्यायालयामध्ये सर्वांच्या समोर असा एक प्रश्न विचारला. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, इथं खरं तुमच्या लक्ष आहे का नाही याची परीक्षा आहे. ज्यांच्या लक्षात येईल त्यांच्याच हा लक्षात विनोद येणार आहे. अत्रेंनी न्यायाधीशांना विचारलं, एका खासदाराला मी गाढव म्हणालो, मागच्या विद्यार्थ्यांचं लक्ष नाही, हां बरोबर, तूच खांबा पसला, हां इकडे लक्ष, ताई इकडे लक्ष. अत्रे न्यायाधीशांना म्हणाले, एका खासदाराला मी गाढव म्हणालो म्हणून तुम्ही माझ्यावर केस दाखल केलीत, एका खासदाराला मी गाढव म्हणालो म्हणून तुम्ही माझ्यावर केस दाखल केली, पण समजा गाढवाला मी जर खासदार म्हणालो. काही जणांच्या हळूहळू लक्षात आलंय, मॅडमच्या लक्षात आलंय, विद्यार्थिनींच्या हळूहळू यायला लागलंय, पण समजा या दादाच्या पण लक्षात यायला लागलंय, तुझ्या टी शर्टवर 8 लिहिलेलं आहे बघ, बरोबर, तू उठ, तुझं शाबासकी करायची, अरे तू उठ जरा, मला तुझं कौतुक, अरे तुझ्या मागता तो टी शर्टावर 8 लिहिलं आहे का, 3 लिहिलं आहे का, बी लिहिलं आहे, उठ जरा, मला तुझं कौतुक करायचं आहे. त्याचं सर्वांनी कौतुक करा. हा मुलगा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकतोय आणि मला हवी तशी दाद देतोय. मी असं सर्वांचं कौतुक पण करणार आहे. असं जे बडबडतात त्यांना मी दोष नाही देणार, जे मला सहकार्य करतायत त्यांचं मी असं कौतुक पण करणार आहे. तर मी असं सांगत होतो, अत्रे काय म्हणाले, एका गाढवाला जर मी खासदार म्हणालो तर तुमची काय हरकत आहे का. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही गाढवाला काही म्हणू शकताय. मग सरांच्या लक्षात आलेलं आहे. मग अत्रे उठले, जो खासदार पहिल्या रांगेत बसला होता तिथं गेले आणि त्या खासदाराला म्हणाले, नमस्कार खासदार साहेब. काही जणांच्या इकडे पहिला लक्षात आलंय, विद्यार्थ्यांच्या काय ऐकू लेवल कमी आहे का सर, तुम्ही आता त्यांना नंतर एक्सप्लेन करा. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांच्या लक्षात आणून देतो. दादांनो, नाराज व्हायचं कारण नाही. ते काय म्हणाले अत्रे, की गाढवाला जर मी इकडे लक्ष, हां, गाढवाला जर मी खासदार म्हणाल तर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का, असं अत्रे म्हणाले ना. तर न्यायाधीश काय म्हणाले, गाढवाला काही पण म्हणू शकताय. मग अत्रे त्या खासदारापाशी जाऊन त्यांना परत खासदार म्हणाले, म्हणजे तो खासदार परत गाढव आहेस ना, आता तरी जोरात हसा. ह्याला टॅलेंटेड विनोद म्हणायचं. विनोद हा तुमची IQ लेवल वाढवत असतो. तर एका ठिकाणी अत्रे असेच कार्यक्रम करण्यासाठी गेलेले होते आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अत्रेंच्या प्रत्येक वाक्याला हशाने टाळ्या असायच्या, पण त्या सभागृहामधले अर्धे श्रोते दाद देत होते आणि अर्धे श्रोते दाद देत नव्हते. आता हे अत्रेंना फार इन्सल्टिंग, अवमानकारक वाटलं, कारण अत्रेंचे असे कुठलेही व्याख्यानं, भाषणं, कार्यक्रम फेल नाही गेले, प्रचंड हशाने टाळ्या यायचा. मग अर्धे श्रोते दाद देत होते आणि अर्धे श्रोते दाद देत नव्हते. म्हटल्यानंतर अत्रेंचा संयम संपला. अत्रे चिडून म्हणाले, या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव आहेत. झालं, सगळ्या श्रोत्यांना राग आला. ते म्हणाले, अहो अत्रे, तुम्ही फार मोठे विडंबनकार असाल, चित्रपट निर्माते असाल, परंतु तुम्हाला आम्हाला गाढव म्हणायचा काही एक अधिकार नाही. पहिला तुमचं हे वाक्य मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमचा कार्यक्रमच होऊ देणार नाही. मग अत्रे सगळ्यांचं बारसं जेवून आलेले होते. ते अजिबात न डमकता म्हणाले, ठीक आहे, मगाशी मी असं म्हणालो होतो की या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव आहेत. आता ते वाक्य मागे घेण्यासाठी मी असं म्हणू इच्छितो की या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव नाहीत. इकडे पटकन लक्षात येत आहे, इकडे पटकन लक्षात येत नाही. सर तुम्ही ऑब्झर्व करा, यांची IQ लेवल पण हळूहळू, कधी पण विद्यार्थिनी ह्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे गेलेल्या असतात सगळ्या त्या रिझल्टमध्ये मी बघतोय. त्याचं कारण बाळांनो आता तरी लक्ष द्या, एवढं मी बोलतोय तरी,
इकडे पटकन लक्षात येत आहे, त्या कशा पटकन हसतायत, दाद देत आहेत आणि तुम्ही एकमेकांमध्ये बडबड करताय, हे काय सर बरोबर नाही आहे. आता तरी पुढचा लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राष्ट्रपतीगिरी यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर जवळजवळ 14 मुलांना जन्म दिला होता त्यांनी. त्या काळामध्ये सरकार म्हणते हम दो हमारे दो हमारे एक वगैरे, आणि इथं तर राष्ट्रपतीसारख्या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी 14 मुलांना जन्म देणे हे सर्वांना राग आणणारी गोष्ट होती. जेव्हा ते पुण्यामध्ये आले कोण राष्ट्रपतीगिरी, तेव्हा त्यांच्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी अत्रेंनी काय केलं असेल, एक मोठाच्या मोठा फ्लेक्स लावला त्याच्या कुणाचा, राष्ट्रपतीगिरींचा, आणि त्याच्याखाली छोट्या छोट्या 14 मुलांचे फोटो लावले. त्या 14 मुलांच्या फोटोच्या खाली एकच मार्मिक वाक्य लिहिलं, ते असं होतं, राष्ट्रपतीगिरी यांची कामगिरी. आणि कामगिरी या शब्दाला अंडरलाईन होती. आता याच गिरींच्याबद्दल आणि अटल बिहारी वाजपेयींच्याबद्दल मजेशीर घडलेली सत्य घटना अशी आहे. तुम्हाला आत्ता सांगितलं की राष्ट्रपतीगिरी यांना जवळजवळ 14 मुलं होती, आणि अटल बिहारी वाजपेयी आपले माजी पंतप्रधान, कैलासवासी म्हणू शकतो आपण त्यांना, ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले. कोण अविवाहित राहिले? अटल बिहारी वाजपेयी. तर हे लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी हे अविवाहित होते आणि राष्ट्रपतीगिरी यांना 14 मुलं होती. तर आचार्य अत्रेंना कुटुंब नियोजन या विषयावर व्याख्यान द्यायला बोलवण्यात आलं होतं एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी या दोघांना प्रमुख पाहुणे नेमण्यात आलेलं होतं. कोण? 1 नंबरला अटल बिहारी वाजपेयी आणि 2 नंबरला राष्ट्रपतीगिरी. परत एकदा सांगतोय, अटल बिहारी वाजपेयी हे शेवटपर्यंत अविवाहित राहिले आणि राष्ट्रपतीगिरी यांना 14 मुलं होती. आचार्य अत्रे पहिल्याच वाक्यामध्ये असं म्हणाले, आज या ठिकाणी मला कुटुंब नियोजन या विषयावर व्याख्यान द्यायला बोलवण्यात आलेलं आहे, आणि त्यासाठी 2 प्रमुख पाहुणे नेमण्यात आलेले आहेत. पहिल्या प्रमुख पाहुण्याला कुटुंब म्हणजे काय माहीत नाही, आणि दुसऱ्या प्रमुख पाहुण्याला नियोजन म्हणजे काय माहीत नाही. बघा, इकडे परत हसतायत, इकडे अजिबात. अहो काय दादांनो, रुसलाय का तुम्ही माझ्यावर? खोटं तरी हसा दादांनो. बघितलं ना सर, इकडे मुली पटपट हसतात आणि हे हसतच नाही. काहीतरी समथिंग इज रॉंग. तर त्या आचार्य अत्रेंच्याबद्दल मी, सर मला अजून वेळ आहे 5-10 मिनटं. किती वेळ अजून? तुम्ही सांगाल तेवढ्या वेळेत मी कंटिन्यू, पण अजून 5-10 मिनटं तरी. अजून 10 मिनटं. थँक्यू. आता मी एक तुम्हाला आत्तापर्यंत कधीच कुठेच ऐकलं नाही असं काहीतरी जगावेगळं, प्रवाहाच्या विरुद्ध, एकदम ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल असं काहीतरी सांगणार आहे. पण तुमचं लक्ष असेल तरच ते तुमच्या लक्षात येणार आहे. माझा एक कविमित्र आहे, पद्माकर कांबळे नावाचा, मुंबईमध्ये राहतो. त्याने एक आगळीवेगळी मोठी प्रदीर्घ कविता लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये त्यानं जे काही सांगितलेलं आहे ते मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. पण त्या कवीनं जे कवितेला शीर्षक दिलं ते शीर्षक मी बदलून त्याचं शीर्षक मी असं केलेलं आहे, जेव्हा स्त्रियांचं दुःख पुरुषांच्या वाट्याला येतं तेव्हा काय फजिती होते. स्त्रियांना तर प्रचंड आनंद होतो, परंतु पुरुष कारण नसताना टेन्शनमध्ये जातात. हा कवीचा कल्पनाविलास आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटी तुमचा जो गैरसमज झालेला आहे तो सगळा दूर होणार आहे, याच्याबद्दल माझ्याकडून खात्री घ्या. त्यामुळं ज्यावेळी तुम्हाला दाद द्यावीशी वाटेल त्यावेळी निश्चितपणे दाद द्या, म्हणजे मला कविता सादर करायला प्रोत्साहन मिळेल. आता नमनाला घडाभर तेल न जळता डायरेक्ट कविता सांगायला सादर करतो आहे. राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही. राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही, आणि बायकोसमोर नवऱ्याला यापुढे किंमत नाही. इकडे किती आता हसू या लागलंय, इकडे येईन असं झालेलं आहे. तुम्हाला हळूहळू तुम्हाला पण येईल, तुम्ही लक्ष द्या. राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही. राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही, आणि बायकोसमोर नवऱ्याला यापुढे किंमत नाही. मी काही नवीन सांगतोय, तुम्ही हे पाहतच आहात. मी काही नवीन सांगतोय, तुम्ही हे पाहतच आहात.
माझ्याप्रमाणे तुम्ही देखील एक गरीब बापुडे नवरे आहात. जगाचे असं झालंय की इथं काय घडेल हे सांगता येत नाही. जगाचे असं आहे की इथं काय घडेल हे सांगता येत नाही. घडलं हेच असं आहे की कुठं काही बोलता येत नाही. घडलं हेच असं आहे की कुठं काही बोलता येत नाही. तुम्हाला म्हणून सांगतोय बरं का, तुम्हाला म्हणून सांगतोय, कुणालाही सांगू नका. तुम्हाला म्हणून सांगतोय, कुणालाही सांगू नका. आणि सौनेच मला सांगितलं, निदान तिला तरी सांगू नका. आणि सौनेच मला सांगितलं, निदान तिला तरी सांगू नका. स्त्रियांची एक युनियन होती, त्यांचं एक मागणं होतं. स्त्रियांची एक युनियन होती, त्यांचं एक मागणं होतं. इतके दिवस तुम्हाला मला हे कुठं माहीत होतं? पुरुषांना मुलं झालीच पाहिजेत. आली का पंचायत? इकडं केवढा आनंद व्हायला लागलेला आहे. अरे जरा कल्पनाविलास, जरा एक दिवस त्यांच्याप्रमाणे तुम्ही पण जरा आनंद घ्या दादांनो. असं होणार आहे का नाही हे शेवटी तुम्हाला खुलासा होईल. पुरुषांना मुलं झालीच पाहिजेत, त्यांचा म्हणे नारा होता. कुणाचा? स्त्रियांचा. पुरुषांना मुलं झालीच पाहिजेत, त्यांचा म्हणे नारा होता. आणि ब्रह्मदेवाच्या बंगल्यासमोर त्यांचा म्हणे घेराव होता. देवयाता कबूल झाला, त्याचा म्हणे नाइलाज झाला. देवयाता कबूल झाला, त्याचा म्हणे नाइलाज झाला. आणि परवाच म्हणे देवसभेत एक कायदा पास झाला. देवयाता कबूल झाला, त्याचा म्हणे नाइलाज झाला. आणि परवाच म्हणे देवसभेत एक कायदा पास झाला. यापुढे स्त्रियांनाच फक्त मुली होतील. लक्ष आहे, यापुढे स्त्रियांनाच फक्त मुली होतील आणि पुरुषांनाच फक्त मुले होतील. लक्षात आलं का? बघा, या ताईला कसलं आनंद वाटायला लागलाय. जरा हिचा आदर्श घ्या जरा. यापुढे स्त्रियांनाच फक्त मुली होतील आणि पुरुषांनाच फक्त मुले होतील. त्यांच्याप्रमाणे आपली देखील बाळंतपणे सुरू होतील. त्यांच्याप्रमाणे आपली देखील बाळंतपणे सुरू होतील. एवढंच एक बरं होईल की आता सुट्ट्या भरपूर मिळतील. एवढंच एक बरं होईल की आता सुट्ट्या भरपूर मिळतील. डिंक, मेथी, आळू यांचे लाडू आता खायला मिळतील. बाळंतपणी हे खातात ना, डिंक, मेथी, आळू यांचे लाडू आता खायला मिळतील. 2 महिने जरा तरी निवांत खाट्यावर पडता येईल. 2 महिने जरा तरी निवांत खाट्यावर पडता येईल. चांगलं तूप खायला मिळेल, शेक शेगडी घेता येईल. मलाही असं वाटलं होतं की सौची ही थाप असेल. मलाही असं वाटलं होतं की सौची ही थाप असेल आणि असं काही घडणार नाही, हे सगळं खोटं असेल. पण परवा जेव्हा उठल्यावर मला पुन्हा चक्कर आली. तेव्हाच मनात म्हटलं मी काहीतरी भानगड झाली. पण परवा जेव्हा उठल्यावर मला पुन्हा चक्कर आली, तेव्हाच मनात म्हटलं मी काहीतरी भानगड झाली. याआधी उलट्यांमुळे घरामध्ये आनंद होत होता. उलट्यांमुळे घरामध्ये आनंद होत होता. आता मात्र माझ्यामुळे चेहरा माझा गंभीर होता. मलाच फक्त त्रास होत असेल असं मला वाटलं होतं. मला वाटलं होतं. पण शेजारच्या बंडोपंतांच्याकडे नेमकं असंच अगदी घडलं होतं. अहो त्यांचे तर डोहाळे फारच विचित्र होते. खाणं सोडा काही पण पाणी सुद्धा पीत नव्हते. त्यांचं तेच जाणो त्रास किती होत होता. पण दरवर्षी त्यांच्या घरी पाळणा तरी हलत होता. या उलट शामरावांकडे आणखीनच कठीण होते. त्यांच्याकडे म्हणे दोघांनाही एकदमच दिवस होते. डॉक्टरांनी दोघांनाही एकच तारीख दिली होती. सौ आधी की शामराव आधी एवढीच फक्त काळजी होती. 3रा महिना सुरू होता, सौ मात्र आनंदात होती. मला माझी पॅन्ट बिलकुल होत नव्हती. इथला साईज वाढला होता ना. 3रा महिना सुरू होता, सौ मात्र आनंदात होती. मला माझी पॅन्ट बिलकुल होत नव्हती. अजून तरी कोणाजवळ मी होऊन हे बोललो नव्हतो. हे म्हणजे दिवस गेल्याचं. हो, अजून तरी कोणाजवळ मी होऊन हे बोललो नव्हतो. आणि सौला सुद्धा कळू नये काळजी याची घेत होतो. पण काल जेव्हा खिशामध्ये माझ्या कैरीची फोड हिने पाहिली, तेव्हा मात्र गोड शब्दात ती मला दट्टावू लागली. लब्बाड कुठले? इतके दिवस झाले मला कधी बोलला नाहीत. पण म्हटलं अशा गोष्टी फार दिवस लपून राहत नाहीत. पदराड तिच्या मी तेव्हा इतका लाजलो होतो.
पत्राआड तिच्या मी तेव्हा इतका लाजलो होतो, आई शपथ तेव्हा इतका पुन्हा कधीच लाजलो नव्हतो. वाऱ्यासारखी बातमी ही सगळीकडे पसरू लागली. वाऱ्यासारखी बातमी ही सगळीकडे पसरू लागल्याने भेटीसाठी माझ्या आता मित्रमंडळी येऊ लागली. घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते. घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते आणि बाळणपणा आधीच माझ्या दिवाळ माझं काढत होते. 8वा महिना सुरू झाला, डोहाळे जेवण करायचं होतं. 8वा महिना सुरू झाला, डोहाळे जेवण करायचं होतं. कसं, कुठे, काय, केव्हा हे ठरायचं होतं. 8वा महिना सुरू झाला, डोहाळे जेवण करायचं होतं. कसं, कुठे, काय, केव्हा हे ठरायचं होतं. शेजारी म्हणे नावेत करू, सौ म्हणे बागेत करू. मी म्हटलं कुठं जाता, आपण आपलं घरीच करू. दिवस माझे भरत आले, आता मला बसवत नव्हतं. इथला साईज वाढला होता ना. दिवस माझे भरत आले, आता मला बसवत नव्हतं. आणि बाळणपणाच्या रजेसाठी ऑफिसमध्ये मी लिहिलं होतं. दिवस माझे भरत आले आणि मला बसवत नव्हतं. बाळणपणाच्या रजेसाठी ऑफिसमध्ये मी लिहिलं होतं. माझ्या आधीच चौघांनी नंबर तिथे लावले होते. माझ्या आधीच चौघांनी नंबर तिथे लावले होते. आणि हेडक्लार्कच्या आमच्या म्हणे डोहाळे फारच विचित्र होते. फायलीमध्येच बसत होता, सस्पेन्शली खात होता. हेडक्लार्क कसा होता? फायलीमध्येच बसत होता, सस्पेन्शली खात होता. मला वाटतंय त्याचा मुलगा नक्की काळा जन्माला येणार होता. साहेबांना जेव्हा मी म्हणालो रजा मला हवी आहे, साहेबांना जेव्हा मी म्हणालो रजा मला हवी आहे, साहेब म्हणे मिळणार नाही, आता माझीच शक्यता आहे. साहेबांना जेव्हा मी म्हणालो रजा मला हवी आहे, साहेब म्हणे मिळणार नाही, आता माझीच शक्यता आहे. 2 महिने झाले तरी मी अजूनही बसलो नाही आणि मलाच माझी खात्री नसल्यामुळे अजून कुठे बोललो नाही. सगळेच चालले रजेवर तुम्ही, सगळेच चालले रजेवर तुम्ही, ऑफिस माझं चालणार कसं? सगळेच चालले रजेवर तुम्ही, ऑफिस माझं चालणार कसं? आणि इयरलीच्याच वेळी तुम्ही बाळणपण काढताच कसं? आपण काय करणार सर? करता करिता तोच आहे आणि बाळणपणाशिवाय दुसरं आपल्या हातात काय आहे? या आधीच्या 2 मुलीच आहेत. देवानी काय वर दिला? 8वा दरा. स्त्रियांना मुली होतील आणि पुरुषांना मुले होतील. तर हा म्हणतोय या आधीच, साहेबांना म्हणतोय रजा मिळण्यासाठी, या आधीच्या 2 मुलीच आहेत, आता मुलगा होणार आहे. कारण त्याला स्वतःलाच मुलगा होणार असते ना, लक्षात आलं का? या आधीच्या 2 मुलीच आहेत, आता मुलगा होणार आहे. आणि एवढं झालं की आता ऑपरेशनच करणार आहे. एवढ्याच एका अटीवर, म्हणजे ऑपरेशन करण्याच्या अटीवर, एवढ्याच एका अटीवर रजा मला मिळाली होती. खाणं पिणं फिरणं आणि विश्रांतीही सुरू होती. धन्य झाली त्या बायकांपुढे काय त्यांच्या मागण्या होत्या. धन्य झाली त्या बायकांपुढे काय त्यांच्या मागण्या होत्या. मला मात्र 9 महिन्यासाठी 9 पॅन्टा शिवाव्या लागल्या होत्या. पुरुषांच्या बाळणपणाने, सर या विद्यार्थिनीला माझ्यातर्फे बक्षीस द्यानंतर, पुरुषांच्या तू हसतेस चांगली म्हणून तुझं कौतुक केलं ताई. पुरुषांच्या बाळणपणाने दोघांचा मात्र फायदा होता. पुरुषांच्या बाळणपणाने दोघांचा मात्र फायदा होता. डॉक्टर आणि शिंपी यांचा धंदा मात्र वाढला होता. पुरुषांच्या बाळणपणाने दोघांचा मात्र फायदा होता. डॉक्टर आणि शिंपी यांचा धंदा मात्र वाढला होता. सौ माझी आपुलकीने सर्व काळजी घेत होती. सौ माझी आपुलकीने सर्व काळजी घेत होती. पहिले माझे डोहाळे ती प्रेमाने पुरवीत होती. काळा मला सुरू झाल्या सौला म्हटलं टांगान. टांगा हे एकमेव वाहन ज्या काळामध्ये होतं त्या काळात घडलेली ही गोष्ट आहे असं कवीला दाखवायचं आहे. काळा मला सुरू झाल्या सौला म्हटलं टांगान. बाजूच्या नाटकांनींना सोबतीला माझ्या बोलावणार. कसं होईल काय होईल सारखं मला वाटत होतं. कसं होईल काय होईल सारखं मला वाटत होतं. बाजूला माझ्या नाटकांनी सतत मला धीर देत होते. अहो पहिल्या खेपेला त्रास होणारच, त्यात काय एवढं घाबरायचं. नाटकर्णी म्हणतायत अहो पहिल्या खेपेला त्रास होणारच, त्यात काय एवढं घाबरायचं. मी म्हटलं नाटकर्णी तुम्हाला नाही समजायचं, तुम्ही आधी लग्न करा आणि मग मला सांगा. तेवढ्याच सौने दारामध्ये आणला टांगा. रस्त्यात त्या इतके होते खड्डे, सारखे गचके बसत होते. इथेच आपण होतो की काय सारखे मला वाटत होते. कसे तरी त्या दवाखान्यामध्ये आम्ही पोचलो एकदाचे. कसे तरी त्या दवाखान्यामध्ये आम्ही पोचलो एकदाचे. त्यावेळी घड्याळामध्ये वाजले होते 2 म्हणे रात्रीचे. दवाखान्यामध्ये त्या माझं नाव होतं आधीच नोंदवलेलं. आल्या आल्या डॉक्टरनी पुन्हा मला तपासलं. डॉक्टर म्हणे सौला माझ्या तुम्ही जा घरी आता, सकाळपर्यंत होतील ते, राहू दे त्यांना इथेच आता. सौ गेली घरी आणि इकडे माझी सुटका झाली. बाळाच्या त्या रडण्याने अचानक मला एकदम जाग आली. दचकून मी एकदम जागा झालो. ते सारे स्वप्न होते. बाजूला माझ्या 2 मुली आणि कुटुंब झोपले होते. इकडची मंडळी कसली टेन्शनमध्ये गेली.
इथे तर खूपच टेन्शन, या वयात आपल्याला बाळणपण झेपणार आहे, असे नको नको ते विचार येत चालले. कवीचा हा काय तो कल्पना विलास आहे, तो एन्जॉय करायचा होता. रसिक मित्रांनो, माणसाने सदैव हसावे, दुसऱ्यांनाही हसवावे, हसतच जगावे व हसतच एक दिवशी या जगाचा निरोप घ्यावा. मनुष्य जन्माला येताना रडत येतो, आयुष्यभर परिस्थिती त्याला रडवतच असते, परंतु परिस्थितीशी 2 हात केल्यानंतर आपल्याला हातावरच्या रेषासुद्धा बदलता येतात. हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत. म्हणून मनुष्य किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला खरं महत्त्व आहे. किसी की 100 बरस की जिंदगी से कुछ भी नहीं होता, किसी की 100 बरस की जिंदगी से कुछ भी नहीं होता, लेकिन किसी की 4 दिन की जिंदगी 100 काम कर जाती है. आणि म्हणून ज्यांच्या अंधारमय जीवनामध्ये तुम्ही अशा हास्याच्या, आनंदाच्या, चांदण्यांची बरसात करून त्यांचं अवघं आयुष्य उजळून टाकलंय, ते तुम्हाला अखेरच्या क्षणी आसवानी नाहू घातल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून चंद्रशेखर गोखलेने असं म्हटलंय की पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून याला अर्थ आहे. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून याला अर्थ आहे. कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणसुद्धा व्यर्थ आहे. आणि कबीरानं असं म्हटलं की कबीरा जब हम पैदा होए जग हसे हम रोए, ऐंशी करणी कर चलो हम हसे जग रोए, हम हसे जग रोए. रसिक मित्रांनो, मला अजून बरंच काही सांगायचं होतं, सादर करायचं होतं, परंतु माझी दिलेली वेळ संपत आल्यामुळे मी इथं थांबत आहे. परत मला सनप सरांनी संधी दिली तर परत मी येईन, परत वेगळं मटेरियल सादर करीन. माझी ही मनाची अस्वस्थ अवस्था कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 2च ओळीमध्ये अतिशय प्रभावी आणि प्रभावी शब्दामध्ये टिपलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की काही बोलायचं आहे पण बोलणार नाही, काही बोलायचं आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारात भक्ती तोलणार नाही, देवळाच्या दारात भक्ती तोलणार नाही. तुम्हाला जरूर टाळ्या वाजवा. तुम्हाला मनापासून धन्यवाद देत असताना, तुम्हाला माझं हे शेवटचं वाक्य आहे या कार्यक्रमातलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद देत असताना धन्यवाद या शब्दाचा मला नवीन अर्थ गवसलेला आहे. तो असा आहे की तुमची दाद देण्याची पद्धत बघून मी मनातून इतका धन्य झालो की याच्यामध्ये कसलाही वाद नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.